रुग्णालयात गोंधळ उडाला होता. मी आणि माझे पती रमेश दोघेही हादरून गेलो होतो आणि घाबरलो होतो. लोक आमच्या भोवती जमा झाले होते. काही जण कुजबुजत होते, अहो हे बिल किती मोठं आहे, कोण भरणार? तर काही जण म्हणत होते त्यांच्याकडे पैसे नाहीत, तरी ते उपचारासाठी एवढ्या मोठ्या खासगी रुग्णालयात येतात. काही लोक आमच्याबद्दल सहानुभूती दाखवत होते, तर काही जण आमची टिंगल करत होते. या गर्दीत रमेश आणि मी स्तब्ध आणि भयभीत होऊन उभे होतो, कारण आमच्याच मुलांनी आमचा विश्वासघात केला होता. त्यांनी आम्हाला रात्रीच्या अंधारात या रुग्णालयात दाखल केले आणि मग ते पळून गेले. ते एक मोठे आणि महागडे खासगी रुग्णालय होते, ज्याची फी आमच्यासारख्या वयस्कर लोकांच्या आवाक्याबाहेरची होती. मी खूप तणावात होते. एवढी मोठी रक्कम कुठून आणणार? काल रात्री अचानक माझ्या पतीला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. मी घाबरून मुलगा रवीच्या खोलीकडे धावले. दरवाजा ठोठावत राहिले. मोठ्या मुश्किलीने त्यांनी आणि सुनेने दरवाजा उघडला, पण त्यांच्या चेहऱ्यावर काळजी नव्हती. उलट मी त्यांची झोप मोड केल्याचा राग होता. खूप विनवण्या केल्यावर ते त्यांना रुग्णालयात नेण्यास तयार झाले. माझे पती, त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती आणि मी जणू आतून तुटून गेले होते. मी फक्त प्रार्थना करत होते की त्यांनी त्याला कुठल्या तरी सरकारी किंवा छोट्या रुग्णालयात न्यावे, जेणेकरून डॉक्टर त्यांची तपासणी करू शकतील. पण रवी आम्हाला घरापासून दूर एका मोठ्या खासगी रुग्णालयात घेऊन गेला. त्या क्षणी मला वाटले की कदाचित माझ्या मुलाला सर्वोत्तम उपचारांची गरज आहे. या विश्वासाने मी काही बोलले नाही. रात्री त्या दोघांनी मिळून रमेशजींना दाखल करून घेतले आणि खालून औषध आणतो असे सांगून मला त्याच्यासोबत बसायला सांगितले. पण रात्र सरली, सकाळ झाली, दुपार झाली आणि आता संध्याकाळीही तो परत आला नाही. डॉक्टर आणि नर्स आपापसात बोलू लागले की आमचं बिल कोण देणार. माझ्याकडे एक पैसाही नव्हता, रमेशजींकडेही नव्हता. मुलगा आणि सून कुठे आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं. कदाचित त्यांनाही तेच हवं असावं. अशा प्रकारे आपण यातून कायमचे मुक्त होऊ, असे सांगून मी सर्वांचे सांत्वन केले की संध्याकाळपर्यंत माझा मुलगा नक्कीच पैसे घेऊन येईल. लोक क्षणभर शांत झाले, पण माझ्या मनात खोलवर वाटत होते की आता रवी कदाचित कधीच येणार नाही. दुपार होऊन रात्र झाली आणि मग हॉस्पिटलचे वरिष्ठ व्यवस्थापनाचे लोक आले आणि आम्हाला धमक्या देऊ लागले की जर आम्ही 50,000 रुपये फी भरली नाही तर आम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. मी घाबरले. माझ्या पतीची प्रकृती खालावू लागली. या वयात आणि आजारपणात तुरुंगात जाण्याच्या भीतीने आम्ही आतून खचत होतो. आम्ही फक्त देवाला प्रार्थना करत होतो की काहीतरी चमत्कार घडावा. मग त्याच गर्दीतून 30 ते 35 वर्षांचा एक तरुण डॉक्टर पुढे आला आणि म्हणाला की या वृद्ध लोकांसोबत काहीतरी खूप चुकीचे घडले आहे, कारण रात्री एक पुरुष आणि एक स्त्री त्यांना दाखल करून घेण्यासाठी आले होते आणि त्यांना तिथेच सोडून गेले. त्यांना जाताना त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. डॉक्टर म्हणाले की अशा परिस्थितीत त्यांच्यावर रागवण्यात काही अर्थ नाही आणि रुग्णालयाचे जे काही शुल्क लागेल ते देतील. हे ऐकून आम्हाला क्षणभर जणू नवीन श्वास मिळाल्यासारखे वाटले. ते आमच्यासाठी देवदूतापेक्षा कमी नव्हते. आम्हाला सकाळपर्यंत रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तिथे राहण्याची परवानगी मिळाली, पण सकाळी कुठे जायचे या भीतीने मला ग्रासले होते. माझे पती हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते आणि मी त्यांच्या शेजारी बसून खूप काळजीत होते. मला माहीत होते की माझ्या मुलाला आणि सुनेला आम्ही आवडत नाही, पण ते आम्हाला हॉस्पिटलमध्ये अशा दयनीय अवस्थेत सोडून देतील याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. आमचे आयुष्य नेहमीच इतके संघर्षमय नव्हते. एकेकाळी आम्ही सुद्धा एक आनंदी आणि सामान्य कुटुंब होतो आणि इथूनच माझी कहाणी सुरू होते, जी या समाजातील वृद्धांबद्दलचे कटू सत्य उघड करते. माझं नाव निलिमा आहे. मी 60 वर्षांची आहे. मी एक साधी गृहिणी आहे. माझे पती रमेश एका खाजगी शाळेत शिकवत असत आणि LIC एजंट म्हणून हे काम करत होते. त्यांच्या दोन्ही नोकऱ्यांमुळे आमचं चांगलं जीवनमान चालत होतं. घरचा कारभार सुरळीत चालत होता. खूप जास्त नाही, पण मला कधीच कशाची गंभीर कमतरता जाणवली नाही. मला अगदी सुरुवातीपासूनच स्वयंपाक करायला खूप आवडायचं. नवनवीन पदार्थ बनवणे, वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहणे, हेच माझं जग होतं. जेव्हा मला मोबाईल फोन मिळाला तेव्हा माझं जग आणखीनच रंगीत झालं.
मी युट्यूब आणि इंटरनेटवरून वेगवेगळे पदार्थ शिकायला सुरुवात केली. जेव्हा कधी मी नाराज असायचे किंवा जेव्हा कधी मला उदास वाटायचे तेव्हा मी स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी नवीन बनवायचे. स्वयंपाक करणे हे माझ्यासाठी केवळ एक काम नव्हते, ते माझे सांत्वन होते. आमचे घर खूप आनंदाने चालले होते. आम्हाला रवी नावाचा एकच मुलगा होता. आम्ही आमच्या इपती पलीकडे जाऊन त्याचे पालन पोषण केले. आम्ही त्याच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. आम्ही त्याला सर्वोत्तम शाळांमध्ये पाठवले आणि नंतर एका महागड्या महाविद्यालयात दाखल केले. आम्ही त्याला नोकरी मिळवून दिली. आमचा मुलगा आनंदी आणि स्वावलंबी व्हावा यासाठी आम्ही आमच्या इपतीपेक्षा जास्त खर्च केला. रवी एक हुशार विद्यार्थी होता. त्याने 12वी नंतर बीटेक पूर्ण केले आणि मग पुण्यातील एका IT कंपनीत त्याला नोकरी मिळाली. ज्या दिवशी आम्हाला त्याच्या नोकरीबद्दल कळले त्या दिवशी आमच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. आम्हाला असे वाटले की जणू काही आम्ही आमचा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. रवी पुण्यात एकटा राहत होता. त्याने तिथे एक फ्लॅट विकत घेतला होता. त्यातील काही पैसे त्याने स्वतःच्या बचतीतून दिले आणि त्याला लागणाऱ्या पैशांमध्ये आम्ही हातभार लावला. मदत म्हणून आम्ही वाराणसीमधलं आमचं घर सुद्धा विकलं. आता आमचा मुलगा पुण्यात असल्यामुळे आम्हाला वाराणसीत एकटं राहायचं नव्हतं. आम्हाला आमच्या मुलासोबत राहायचं होतं. म्हणून रमेशजी आणि मी बनारस सोडून पुण्याला आलो. रवीने बनारसमधल्या घराच्या पैशातून पुण्यात एक छान प्रशस्त फ्लॅट विकत घेतला. आमचं आयुष्य परिपूर्ण झालं आहे असं आम्हाला वाटलं. आमचा मुलगा जवळ होता, सून येणार होती आणि घर पुन्हा भरून जाणार होतं. आमची दिनचर्या पुन्हा पूर्वीसारखीच झाली. सकाळी लवकर उठून रवीसाठी नाश्ता, त्यांचं दुपारचं जेवण आणि मग दुपारी स्वतःसाठी व रमेशजींसाठी जेवण बनवणं. दरम्यान आमच्यासाठी लक्षात येऊ लागलं की रवीने लग्न करायला हवं. अखेर तो स्थायिक झाला होता आणि त्याला एका जीवनसाथीची गरज होती. जेव्हा आम्ही रवीशी याबद्दल बोललो तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की त्याला एक मुलगी आवडते. ते कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते आणि आता ती पुण्यात दुसऱ्या कंपनीत काम करत होती. हे ऐकून मला आणि रमेशला खूप आनंद झाला. आम्ही विचार केला, ठीक आहे, माझ्या मुलाने त्याच्या आवडीची मुलगी निवडली आहे. आता फक्त त्यांचं लग्न लावून द्यायचं आहे. आम्ही रवी आणि स्वातीचं लग्न मोठ्या थाटामाटात साजरं केलं. लग्नानंतरही माझ्या दैनंदिन दिनचर्येत फारसा बदल झाला नाही. सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणं, घर सांभाळणं, सगळ्यांची काळजी घेणं हेच माझं आयुष्य होतं. पण हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की कदाचित स्वातीला माझ्यात काहीच गुणवत्ता दिसत नव्हती. तिला वाटत होतं की मी पूर्णपणे निरुपयोगी आहे. तिच्या नजरेत रमेशजींनी आयुष्यात काही विशेष प्रगती केली नव्हती. ते आयुष्यभर एका खाजगी शाळेत शिक्षक आणि LIC एजंट होते आणि तिच्या नजरेत मी आयुष्यभर फक्त स्वयंपाकच करत आले होते. तिने हाच विचार रवीच्या मनातही पेरला होता. ते रवीच्या वागण्यातून स्पष्टपणे दिसून येत होते. तो आम्हाला मोठ्या हॉटेलमध्ये किंवा इतर खास ठिकाणी घेऊन जाण्यास टाळाटाळ करू लागला. कदाचित त्याला वाटत असावे की आम्ही छोट्या शहरातले असल्यामुळे उच्चभ्रू लोकांमध्ये नीट मिसळू शकणार नाही. आम्हाला इंग्रजी नीट बोलता येत नव्हते. तसेच मोठ्या शहरातील झगमगाटाचीही आम्हाला सवय नव्हती. एके दिवशी रवी ऑफिसमधून खूप आनंदी होऊन घरी परतला आणि त्याने सर्वांनाही आनंदाची बातमी सांगितली. त्याला बढती मिळाली होती आणि त्याचा पगार दुप्पट होणार होता. त्याच्या बढतीचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यालयाने शहरातील सर्वात मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह आमंत्रित करण्यात आले होते. रमेशजी आणि मला खूप आनंद झाला होता. स्वाती आनंदाने उड्या मारत होती. तो खरोखरच एक अत्यंत आनंदाचा क्षण होता. काही दिवसांनी तो दिवस आला. त्या दिवशी मी उत्सुकतेने माझी सर्वात चांगली साडी निवडली. तीच साडी जी रमेशजींनी मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली होती. रमेशजींनी आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मला ती साडी भेट दिली होती. मला ती खूप आवडली. त्यांच्यावर जो खूप छान दिसत होता तसाच कुर्ता पायजमा मी रमेशजींसाठी निवडला. तो मी त्यांच्यासाठी प्रेमाने विकत घेतला होता. आम्ही दोघे तयार होऊन खोलीतून बाहेर आलो तेव्हा रवी आणि स्वाती घरातून निघण्याच्या तयारीत दिसले. ते दोघे एकत्र खूप छान दिसत होते. स्वातीने स्टायलिश काळा गाऊन घातला होता आणि तिच्या गळ्यात एक सुंदर हार होता. ती खूपच सुंदर दिसत होती
माझा मुलगा सुद्धा काळ्या सूटमध्ये खूप स्मार्ट दिसत होता. मी हाक मारली, अरे बाळा, 1 मिनिट थांब, आम्ही तयार आहोत. पण आम्हाला पाहताच रवी आणि स्वातीचे चेहरे फिके पडले. स्वाती लगेच म्हणाली, तुम्ही दोघे कुठे चालला आहात? मी सहजपणे विचारले. रवीने सांगितले की संपूर्ण कुटुंबाला कार्यक्रमाला जायचे आहे, म्हणून आम्ही तयार झालो. आम्ही छान दिसतोय का? हे ऐकून स्वाती तोंडावर हात ठेवून हसू लागली. मग ती म्हणाली, तुम्ही दोघांनी किमान थोडा तरी विचार करायला हवा. ते पंचतारांकित हॉटेल आहे. तिथे श्रीमंत लोक येतात आणि इंग्रजीत बोलतात. तिथे ते ज्या प्रकारे खातात, ज्या प्रकारे चालतात, प्रत्येक गोष्टीला एक दर्जा, एक मानक आहे. आणि तुम्ही लोक कोणास ठाऊक कोणत्या काळातील कपडे घातले आहेत. अगदी गावाकडच्या लोकांसारखे तुम्ही दोघे तिथे गेलात तर आमचा फक्त अपमानच होईल. मी थक्क झाले. मी रवीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात लाजेचे हास्य स्पष्ट दिसत होते. त्याने आपलं हसू लपवले आणि म्हणाला, आई, स्वातीचं बरोबर आहे. तुम्हाला तिथे अजिबात आपुलकी वाटणार नाही. खूप श्रीमंत लोक येतील. ते वेगळ्याच वर्गाचे असतात. तुम्हाला त्यांच्यात मिसळता येणार नाही. तुम्हाला तिथे आरामदायक वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही दोघांनी घरीच थांबणं चांगलं. आम्ही तुमच्यासाठी बाहेरून जेवण आणू. रवीकडून अशा प्रतिसादाची मला अपेक्षा नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळणारच होते, पण मी कसे बसे स्वतःला सावरलं. मी सहजच म्हणाले, तुम्ही दोघे जा. जेवण आणायची गरज नाही, मी बनवेन. आणि शांतपणे रमेशजींचा हात धरून मी खोलीत परत आले. आत शिरल्याबरोबरच मला रडू कोसळलं. ज्या मुलाला इथपर्यंत आणायला आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं, तोच मुलगा आजही आमचा आहे. आम्हाला त्याच्यासोबत घेऊन जायला त्याला लाज वाटली. आम्ही ती त्याच्यासाठी लज्जेचे कारण बनलो होतो. त्या रात्री मी हलके जेवण बनवले. आम्ही दोघेही शांतपणे जेवलो आणि एकही शब्द न बोलता झोपी गेलो. रमेशजी काहीच बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातील पोकळी आणि अंतर्मनात खदखदणारी उदासी मला स्पष्ट दिसत होती. आम्हाला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. एकमेकांना काही सांगावं हेच आम्हाला कळत नव्हतं. ते होणारच होतं. आमच्या दोघांच्याही मनात फक्त एकच गोष्ट घोळत होती, आता माझ्या मुलाला आम्हाला सोबत ठेवायला, कुठेही घेऊन जायला लाज वाटते. कारण आम्ही छोट्या गावातले आहोत. कारण आम्ही श्रीमंतांसारखे नाही. असेच दिवस जात होते. स्वाती आणि रवी आमचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसत. दररोज सकाळी मी त्यांच्यासाठी प्रेमाने जेवण बनवायचे, पण ते त्यात नेहमीच चुका काढायचे. काय आई, तू किती तेलकट जेवण बनवतेस? आजकाल इतकं तेल कोण खातं? तू अगदी गावठी जेवण बनवतेस. काहीतरी वेगळं करून बघू शकत नाहीस का? रोज तीच डाळ भाजी. मग मी काहीतरी वेगळं बनवायचे. चायनीज, इटालियन, मला सगळं काही बनवता यायचं. जे काही मला जमत नसे ते मी यूट्यूब बघून शिकायचे. जेवण खरंच खूप चविष्ट असायचं, पण का ते मला माहीत नाही. रवी आणि स्वाती कधीच समाधानी नसायचे. त्याला नेहमी काहीतरी कमी वाटायचं. जेव्हा मी बेचव जेवण बनवायचे तेव्हा तो म्हणायचा, काय आई, इतकं बेचव जेवण? आपण आजारी आहोत का? यात तेल नाही, मसाले नाहीत. आपण असं बेचव जेवण का खावं? आपण कोण आहोत? तुम्हाला 80 ते 90 वर्षांचे म्हातारे ज्यांना अन्न पचवता येत नाही? असं वाटायचं की त्या दोघांनाही माझा अपमान करण्याची संधी सोडायची नव्हती. आम्ही निघून जावे असे मला वाटत असेल. मी अधिकाधिक निराश होत होते. मी जे काही करायचे त्यात फक्त चुकाच दाखवल्या जायच्या. माझा आत्मविश्वास केव्हाच पूर्णपणे खचला होता. पण रमेशजींचा आत्मसन्मान ही रोज खचत होता. रमेशजींना वाटायचे की त्यांना आयुष्यात खूप काही शिकले आहे आणि खूप अनुभव मिळवला आहे, पण रवी प्रत्येक बाबतीत त्यांना कमी लेखायचा. बाबा, तुम्ही आयुष्यात काय करून बसला आहात? तुम्ही आयुष्यभर एका खाजगी शाळेत शिकवत आला आहात. जर तुम्ही तुमची दृष्टी थोडी विस्तारली असती आणि शहराबाहेर गेला असता तर तुम्ही काहीतरी मोठं साध्य करू शकला असता. या छोट्याशा गावात राहून आणि खाजगी शाळेत शिकवून तुम्ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्यांचे शब्द इतके विषारी होते की रमेश गप्प बसून ऐकत असे. रवी पुढे बोलू लागला. तो शांतपणे ऐकत असे. रवी पुढे म्हणाला, आणि आता तुम्हाला माझ्या सोबतही तेच व्हावं असं वाटतंय? तुम्ही दोघांनी कधीच तुमचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा कधी मी तुमच्यासोबत बाहेर जातो तेव्हा तू एका वेगळ्याच गावाचा माणूस दिसतोस.
तुम्ही स्वतःची तुलना त्यांच्या सहकाऱ्यांच्या आई वडिलांशी करत असे. तू माझ्या सहकाऱ्यांच्या आई वडिलांना पाहिलं आहेस का? ते किती सुसंस्कृत आहेत. त्यांचं इंग्रजी किती चांगलं आहे. आम्ही गप्पा मारतो. पंचतारांकित हॉटेल्समध्ये ते अगदी पारंपरिक पद्धतीने जेवतात. आणि तुम्ही लोक सगळं काही हातानेच तोडून खायला लागता. तो आम्हाला लाजवण्याची एकही संधी सोडत नसे. परिस्थिती इतकी बिघडली होती की तो आमच्या गरजांकडेही दुर्लक्ष करू लागला होता. मग ते औषध असो वा इतर काहीही. वारंवार विनंती करूनही खूप नाखुशीने तो आम्हाला ते कधीच देत नसे. आणि तेही त्याला 10 गोष्टी सांगितल्यानंतर. प्रत्येक गोष्टीने रमेशजींच्या आत्मसन्मानाला खोलवर धक्का बसला. पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आमच्या मुलाच्या आणि सुनेच्या विषारी वागण्याने आम्ही दोघेही पूर्णपणे खचून गेलो होतो. पण आम्ही कुठे जाणार होतो? आम्ही काय करणार होतो? ही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. रमेशजी अचानक बेशुद्ध होऊन खाली पडले. मी घाबरले. मी घाबरून स्वातीकडे धावत गेले. रवी त्यावेळी घरी नव्हता. मी म्हणाले, लवकर ये, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊया. ते का बेशुद्ध झाले हे मला कळत नाहीये. स्वातीने सुरुवातीला खूप आरडाओरडा केला. मग ती त्यांना जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे असे आढळून आले की त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. त्यामुळेच ते बेशुद्ध झाले होते. डॉक्टरांनी त्यांना इलेक्ट्रोलाइट्स दिले आणि खाण्यापिण्याच्या सवयींबाबत काळजी घेण्यास सांगितले. आम्ही घरी पोहोचताच स्वाती माझ्यावर भडकली. बघ, त्यात काय एवढं मोठं होतं? फक्त रक्तदाब कमी झाला होता. तू प्रत्येक गोष्टीची इतकी बाऊ करतेस, त्याला काही सीमाच नाही. मग ती कठोर आवाजात म्हणाली, आजपासून काही बोलण्याआधी 10 वेळा विचार कर. जेव्हा तो मरणार असेल तेव्हाच सांग, त्याआधी नाही. त्या दिवशी माझा संयम सुटला. मी उलट उत्तर दिले, जेव्हा मी मरणार असेन, ते पकडले गेले तर मी काय करू? ते आधीच माझ्या नियंत्रणाबाहेर गेले आहेत. मग त्यांना सांगून काय अर्थ आहे? स्वाती सहजपणे म्हणाली, मग मला काय फरक पडतो? मला काही फरक पडत नाही. तुम्ही दोघे तसेही ओझेच आहातच. तुम्ही निघून गेलात तरी आमच्यासाठी तेच चांगलं होईल. मी थक्क झाले. माझ्या सुनेच्या तोंडून असे शब्द ऐकून मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. जेव्हा रवी आला तेव्हा मी त्याला सगळं काही सांगितलं. स्वातीने बोललेले कठोर शब्द सुद्धा. मी रवीला सगळं सांगत होते तेवढ्यात स्वातीने रागाने फणफणत खोलीतून बाहेर आली. ती माझ्यावर भडकली. मम्मीजी, तुम्ही माझ्या पाठीमागे माझ्या नवऱ्याच्या कानात विष कालवत आहात का? तुम्ही माझ्या समोर अगदी निरागस असल्याचं नाटक करता. तुम्हाला आमच्या पाठीमागे आमच्यात भांडण लावायचं आहे. मग ती रवीकडे वळली. त्याच्याकडे बघत ती म्हणाली, बघ रवी, मी तुला सांगितलेलं होतं की या दोघे आपल्यात फूट पाडतील. आणि बघ, ते आत्ताच सुरू झालंय. तू माझं ऐकलंच नाहीस. मी थक्क झाले. स्वाती स्पष्टपणे खोटं बोलत होती. मी म्हणाले, मी खोटं बोलते की तूच म्हणाली होतीस की रमेश किंवा मी मेलो तरी तुला काही फरक पडणार नाही. उलट ते चांगलंच होईल, एक ओझं कमी होईल. हे ऐकून स्वातीच्या डोळ्यात पाणी आले. सड्यासारखा रंग बदलत ती रवीकडे गेली. बघितलंस, ही माझ्यावर कसे खोटे आरोप करत आहे. मी आता इथे अजिबात थांबणार नाही. एवढा अपमान सहन केल्यावर मी इथे मुळीच थांबू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता माझ्या आई वडिलांच्या घरी जाईन. रवीने लगेच तिचा हात पकडला आणि माझ्यावर ओरडला, काय आई, तू किती म्हातारी झाली आहेस? तुमची सून तुमच्या मुलीच्याच वयाची आहे. तिच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करायला तुला लाज वाटत नाही का? आज बाबा आजारी पडले, मग त्यांना हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेलं? स्वाती, मागे उभी असलेली स्वाती कुटीलपणे हसली. जणू काही तिचं काम झालं होतं. मी काय म्हणत होते ते रवीला ऐकूही आलं नाही आणि समजलंही नाही. त्या दिवशी मला जाणवलं की रवी आता पूर्णपणे स्वातीच्या ताब्यात होता. तो हाताबाहेर गेला आहे. आता मी काही सांगितले तरी तो आमच्यावर विश्वास ठेवत नाही. मला माहित नाही की त्याच्या मनात अशी कोणती वाईट गोष्ट पेरली गेली आहे ज्यामुळे तो आमच्यापासून इतका दूर गेला आहे. आणि मग काल रात्री रमेशला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवली. मी घाबरले. तो वेदनेने आपली छाती धरून होता. माझं संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं. जणू माझा श्वासच थांबला होता. मी रवी आणि स्वातीच्या खोलीकडे धावत गेले आणि दरवाजावर जोर जोरात ठोकायला लागले. खूप वेळाने रवीने वैतागून दरवाजा उघडला. काय आई,
मध्यरात्र झाली आहे. तू स्वतःही शांतपणे झोपत नाही आणि आम्हालाही झोपू देत नाही. कसला भूकंप झालाय, कोणता डोंगर कोसळलाय, मी थरथरत्या आवाजात म्हणाली. रवी, बघ तुझ्या वडिलांना काय झाले. त्यांच्या छातीत भयंकर दुखतंय, तीव्र वेदना होत आहेत. मी घामाने चिंब भिजले आहे. स्वाती डोळे फिरवत मागून आली. ती म्हणाली, मम्मी, त्यांना गॅस झाला असेल. आज सकाळी तुम्ही मोठ्या आवडीने कचोऱ्या खात होतात, विसरला का? गॅसमुळे छातीत दुखत असेल. मी रवीच्या पाया पडले. मी विनवणी केली, मला एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, फक्त एकदाच. जे काही होईल तिथे जाऊन बघूया, सगळं ठीक होईल. माझ्या मनाला शांती मिळेल. रवी अनिच्छेने चाव्या आणायला खोलीत गेला. स्वाती त्याच्या मागे गेली. मी रमेशजींची काळजी घेत होते, त्यांना पाणी देत होते. सुमारे 5 मिनिटांनी रवी आणि स्वाती बाहेर आले, पण त्यांची वागणी अचानक बदलली होती. ते रमेशजींना खूप प्रेमाने उचलू लागले. स्वातीच्या तोंडाला जणू मदच लागला होता. काळजी करू नका आई, बाबा ठीक होतील. काळजी करू नकोस, आपण त्यांना शहरातील सर्वोत्तम रुग्णालयात नेऊ. रवी गाडी चालवत होता. रमेशला संपूर्ण रस्ताभर धाप लागत होती. माझं मन तुटलं होतं. जवळच एक रुग्णालय होतं, पण रवी तिथे थांबला नाही. तो आम्हाला घरापासून सुमारे 20 किलोमीटर दूर असलेल्या एका मोठ्या रुग्णालयात घेऊन गेला आणि दाखल करून घेतलं. आम्हाला वाटलं कदाचित वडिलांना गमावण्याच्या भीतीने रवीला अचानक बदलले असावे. कदाचित आता त्याला त्याच्या वडिलांची खरोखरच काळजी वाटत असावी. रमेशजींना दाखल केल्यानंतर रवी म्हणाला, मी औषधे आणायला खाली जातोय, लवकरच परत येईन. मी रमेशजींच्या बाजूला बसले. त्यांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता. थोड्याच वेळात एक डॉक्टर आले. त्यांनी सांगितले की त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना रुग्णालयात पोहोचायला थोडा वेळ लागला. जर आम्हाला उशीर झाला असता तर तो कदाचित वाचला नसता. माझ्या काळजाचा ठोका चुकला. आम्ही वेळेवर पोहोचलो होतो म्हणून मी देवाचे वारंवार आभार मानले. मी रवीच्या परत येण्याची वाट पाहू लागले. मला वाटले की तो औषधे घेऊन येईल, पण रात्रीची सकाळ झाली. रवी आला नव्हता आणि मग हॉस्पिटलचे सगळे कर्मचारी आमच्या भोवती जमा झाले, कारण त्या मोठ्या हॉस्पिटलचे बिल खूप जास्त होते. पैसे दिल्याशिवाय निघून जाणे अशक्य होते. मी या विचारांमध्ये इतकी हरवून गेले होते की सकाळ झाली आहे हे माझ्या लक्षात आले नाही. आज आम्हाला हे रुग्णालय सोडावेच लागणार होते, पण प्रश्न हा होता की आम्ही कुठे जाणार होतो. आमचे गतव्यवस्थान काय असेल याची आम्हा दोघांनाही काहीच कल्पना नव्हती. आमच्याच मुलाने आणि सुनेने आम्हाला रुग्णालयात वाऱ्यावर सोडले होते. होय, त्या डॉक्टरने आमचा पूर्णपणे नाश केला होता. बिल भरलं होतं, पण आम्ही त्या घरात परत जाऊ शकत नव्हतो. तिथे अपमान आणि छळाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. म्हणून आमच्या मुलाला मागे सोडून आम्ही आमचा आत्मसन्मान निवडला. आम्ही ठरवलं की आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करावं लागलं तरी आम्ही सन्मानाने जगू. मी रमेशजींना म्हणाले, ऐका, आपण त्या घरात पुन्हा परत जाऊ शकत नाही. आम्ही जाणार नाही. रस्त्यावर भीक मागावी लागली तरी आम्ही स्वाभिमानाने जगू. अशा अपमानात 2 भाकरी खाण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी जागा शोधणं चांगलं. रमेशजी माझ्याशी सहमत झाले. आम्ही एकमेकांचे अश्रू पुसले. मग आम्ही हळूहळू हॉस्पिटलमधून बाहेर पडू लागलो. पुढे काय करायचं, कोणत्या वाटेने जायचं हे आम्हाला कळत नव्हतं. आम्ही रुग्णालयाबाहेर उभे होतो, जणू काही आमचा नवीन रस्ता शोधत असल्याप्रमाणे आजूबाजूला पाहत होतो. मग माझी नजर त्या तरुण डॉक्टरवर पडली, ज्याने काल आम्हाला मदत केली होती. तो बहुधा रात्रीची पाळी संपवून घरी जात असावा. काही कारणास्तव माझी पावले आपोआप त्याच्या दिशेने गेली. मी लडखडत त्याच्याकडे गेले आणि मागून हाक मारली, ऐका डॉक्टर साहेब. ते वळले आणि माझ्याकडे किंचित हसून पाहत म्हणाले, हो आई, बोला, काळजी करू नका. मी हॉस्पिटलचं पूर्ण बिल भरलं आहे. आता तुम्ही आरामात घरी जाऊ शकता. तेवढ्यात रमेशजी माझ्या मागे आले. मला काही बोलायची खूप लाज वाटत होती, पण माझ्या मनात काय चाललंय हे रमेशजींना कळलं. ते डॉक्टरला म्हणाले, बाळा, तुम्ही आमचं बिल भरलं आहे, ही तुमची खूप मोठी मेहरबानी आहे. पण आता आम्हाला राहायला घर नाही, कुठे जायचं हे आम्हाला कळत नाही. तुम्ही आम्हाला कुठेतरी एखादं छोटं काम मिळवून देऊ शकलात तर आमचा उदरनिर्वाह होऊ शकेल. आम्ही राहण्याची सोय कशी तरी करू. डॉक्टरने थोडा वेळ विचार केला. मग ते म्हणाले, तुमचं वय पाहता मी तुम्हाला कोणत्या प्रकारचं काम देऊ. ते खूप चुकीचं होईल. तुमचं वय आता काम करण्याइतकं नाही. मी लगेच मध्येच म्हणाले, बाळा, काम करायला वयाची मर्यादा नसते. जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत काम करायला हवं. आणि मी खूप चांगला स्वयंपाक करते.
तुम्ही मला एखाद्या छोट्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकाचं काम मिळवून देऊ शकता. आम्ही म्हातारे लोक तेवढ्यावर जगू शकतो. डॉक्टर थोडा वेळ गप्प राहिले. मग ते म्हणाले, तुम्ही खरंच उत्तम स्वयंपाक करता का? मी आत्मविश्वासाने म्हणाले, हो बाळा, तुम्हाला हवं तसं जेवण मी बनवू शकते. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, इटालियन, चायनीज, मी सगळं काही बनवू शकते. माझ्या वयाकडे किंवा या साध्या दिसण्याकडे पाहू नका. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर मी ते बनवून तुम्हाला आत्ताच्या आत्ता खाऊ घालू शकते. त्यांनी मला वरपासून खालपर्यंत निहाळले. जणू काही तिची परीक्षा घेत असल्याप्रमाणे तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझ्या गाडीत बसू शकतेस. एकदा माझ्या घरी ये, तिथे माझ्यासाठी काहीतरी बनव आणि मला खाऊ घाल. जर मला ते आवडलं तर असं काहीतरी आहे जे तू कदाचित करू शकशील. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. रमेशजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. जणू काही आम्ही एखादा छोटा पण महत्वाचा विजय मिळवला होता. आम्ही डॉक्टरच्या गाडीत बसलो. वाटेत रमेशने मला विचारले, बाळा, तुम्ही आम्हाला खूप मदत केली आहे, पण आम्हाला अजूनही तुमचं नाव माहीत नाही. तुम्ही तुमचं नाव सांगू शकाल का? डॉक्टर किंचित हसून म्हणाले, साहेब, माझं नाव रघुवीर आहे आणि माझ्या क्षमतेनुसार मी कोणाला थोडी जरी मदत करू शकलो तर मला खूप आनंद होतो. रमेश म्हणाला, ही खूप चांगली गोष्ट आहे बाळा. प्रत्येक माणसाला तुमच्या इतकं मोठं मन कोणाचंही नाही. आम्ही बोलत बोलत रघुवीरच्या घरी पोहोचलो. गाडी गेट समोर थांबली. आम्ही दोघेही खाली उतरलो आणि ते घर पाहून थक्क झालो. एक भव्य आलिशान बंगला, समोर एक सुंदर बाग, मधून जाणारा पक्का रस्ता, दुतर्फा हिरवळ, रंगीबेरंगी झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, जणू काही स्वप्नवत जगच. आम्ही गेटमधून आत शिरताच माळ्याने रघुवीरचं स्वागत केलं आणि उत्सुक नजरेने आमच्याकडे पाहिले. रघुवीरने आम्हाला आत येण्याचा इशारा केला. आम्ही हळूच थोड्या साशंकतेने घरात शिरलो. आत पाऊल ठेवताच जणू स्वर्गातच आल्यासारखे वाटले. घर प्रचंड मोठे आणि अविश्वसनीयपणे सुंदर होते. आम्ही आश्चर्याने आजूबाजूला पाहत राहिलो. रघुवीरने आम्हाला मोठ्या आलिशान सोफ्यावर बसायला बोलावले. तो आम्हाला खूपच आवडला. तो किती श्रीमंत होता आणि आपण किती असहाय्य होतो याची मला जाणीव नव्हती. त्याने आम्हाला कधीच कमीपणा वाटू दिला नाही. त्याने मोलकरणीला चहा आणि नाश्ता बनवायला सांगितला. आम्ही 2 दिवसांपासून नीट जेवलो नव्हतो. जे काही मिळालं ते अमृतासारखं लागत होतं. नाश्त्यानंतर रघुवीर आवरून खाली आला. मग तो म्हणाला, आई, तुमची काही हरकत नसेल तर माझ्यासाठी थोडे छोले बनवाल का? माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मी म्हणाले, हो बाळा, का नाही? मग तो म्हणाला, पण चणे भिजवलेले नाहीत. न भिजवलेल्या चण्यांपासून छोले बनवणे थोडी अवघड आहे. मी क्षणभर गप्प राहिले. मग पूर्ण आत्मविश्वासाने मी म्हणाले, फक्त थोडा वेळ थांबा. मी स्वयंपाकघरात गेले. मी चणे थोडा वेळ गरम पाण्यात ठेवले आणि बाजूला मसाले तयार ठेवले. ते करायला सुरुवात केली आणि दुसरीकडे ते चणे अनेकदा कुकरला शिट्टी करून घेतले. सुमारे अर्ध्या तासात छोले आणि गरमागरम पुऱ्या तयार झाल्या. रमेशजी मला प्रोत्साहन देत होते. रघुवीर काही काम संपवत होता. जेव्हा मी त्याला छोले आणि पुरी वाढली तेव्हा पहिला घास घेताच त्याचे डोळे चमकले. त्याने डोळे मिटून घेत आणि म्हणाला, मी इतके चविष्ट छोले कधीच खाल्ले नाहीत. माझ्या आणि रमेशजींच्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले. आनंद ओसंडून वाहत होता. मग रघुवीर म्हणाला, मी ही परीक्षा का घेतली तुला माहित आहे का? मी आश्चर्याने विचारले. कदाचित तुम्हाला घरी स्वयंपाकी हवा होता. तो हसला. नाही, खरं तर माझ्या वडिलांचे एक पंचतारांकित हॉटेल आहे आणि आम्हाला तिथे एका उत्तर भारतीय शेफची गरज आहे. तुझ्या छोलेनी हे सिद्ध केलं की तू हे काम अगदी उत्तमरित्या करू शकतेस. माझं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. मी म्हणाले, नाही बाळा, पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणार. मी काही इतका मोठा शेफ नाही. रघुवीर म्हणाला, आई, तुम्ही होऊ शकता. काळजी करू नका. तुमच्यावर जास्त कामाचा भार नसेल. स्वयंपाकघरात कर्मचारी असतील. तुम्ही फक्त त्यांना सूचना द्याल आणि सर्व काही व्यवस्थित शिजले आहे की नाही ते तपासाल. मी रमेशजींचा हात इतक्या घट्ट धरला जणू काही माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा विजय मिळवला होता. रमेशजी माझ्याकडे अभिमानाने पाहत होते. ज्या स्वयंपाकाच्या कौशल्यावरून माझा मुलगा आणि सून आयुष्यभर मला चिडवत होते, तेच आज माझी ओळख बनणार आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्या संध्याकाळी रघुवीर आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने मला हॉटेलचे स्वयंपाकघर दाखवले. स्वयंपाकघर खरंच खूप मोठे होते.
आणि तिथे अनेक शेफ आधीच अतिशय वेगाने जेवण बनवत होते. हात इतक्या वेगाने फिरत होते की मी भयभीत झाले होते. मी इतक्या वेगाने काम कसे करू शकेन याची मला काळजी वाटत होती. मी रघुवीरला म्हणाले, बाळा, मी या लोकांसोबत काम कसं करू शकणार? ते यंत्रासारखं काम करत आहेत. रघुवीर हसला आणि मला प्रोत्साहन देत म्हणाला, आई, तुम्हाला त्यांची स्पर्धा करायची गरज नाही. तुम्हाला फक्त मुलाने आपल्या आई वडिलांना रुग्णालयात एकटे सोडले. काही महिन्यानंतर त्याने जे पाहिले ते पाहून तो थक्क झाला. तुम्हाला तुमचे खास पदार्थ तयार करावे लागतील, त्यांना पाककृती समजावून सांगाव्या लागतील आणि जेवण व्यवस्थित शिजले आहे की नाही हे तपासावे लागेल. भारतीय जेवणाची अस्सल चव टिकवून ठेवणे हेच तुमचे काम आहे. त्याच्या बोलण्याने मला थोडासा दिलासा मिळाला. मी सहमत झाले आणि आम्ही दुसऱ्या दिवसापासून हॉटेलमध्ये यायला सुरुवात करायचे ठरवले. रघुवीर आम्हाला सर्व्हिस एरियामधील खोल्यांमध्ये घेऊन गेला. पण हळूहळू मला त्याची सवय झाली. रमेशजींनी मला प्रत्येक टप्प्यावर मदत केली. मी माझे खास पदार्थ एक एक करून बनवायला सुरुवात केली. जेव्हा ते ग्राहकांना वाढले जायचे तेव्हा त्यांना ते खूप आवडायचे. काही महिन्यातच माझ्या खास पदार्थांचा समावेश असलेला आईच्या हातची चव नावाचा एक वेगळा मेन्यू तयार झाला. ग्राहकांना त्याची चव खूप आवडली. सर्व काही सुरळीत चालले होते आणि आम्हाला या कामासाठी चांगले पैसेही मिळत होते. आम्ही आता एका लहानशा खोलीत राहत नव्हते. त्याऐवजी आम्ही एक चांगला फ्लॅट विकत घेतला होता. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात खूप आनंदी होतो. एके दिवशी हॉटेलमध्ये एक मोठा कॉर्पोरेट कार्यक्रम होणार होता. विशेष मेन्यूमध्ये आईच्या हातची चवचा समावेश होता. त्या दिवशी आम्हाला रात्री उशिरा बोलवण्यात आले. मला रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये थांबावे लागले. मी माझ्या कामात व्यस्त होते. ज्या काही ऑर्डर्स येत त्या मी तयार करत असे आणि वेटर ते पाहुण्यांना देत असत. कंपनीच्या संचालकांना माझी खास रेसिपी इतकी आवडली की त्यांनी मला आमंत्रित केले. तो क्षण माझ्या आणि रमेश दोघांसाठी अत्यंत अभिमानाचा होता. मी रमेश सोबत पार्टी हॉलमध्ये पोहोचले. संचालकांनी मला मंचावर बोलवले आणि सर्वांसमोर माझ्या कामाची प्रशंसा केली. मी त्यासाठी त्यांचे आभार मानले. माझी साडी सावरत मी हळूच मंचावर गेले. तिथे माझा सन्मान झाला होता. माझी नजर प्रेक्षकांवर फिरली आणि मग एका ठिकाणी स्थिरावली. रवी आणि स्वाती समोर उभे होते. ते दोघेही माझ्याकडेच पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ते किती आश्चर्यचकित झाले होते हे स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहताच माझ्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वासपूर्ण हास्य उमटले. जणू काही मी विनाकारणच सर्व काही त्यांना दिले होते. ती हे दाखवून देत होती की जे काम ते एकेकाळी क्षुल्लक आणि निरुपयोगी मानत होते त्याच कामाने आज मला आदर मिळवून दिला होता. मी मंचावरून खाली उतरले आणि स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागले. तेवढ्यात कोणीतरी हाक मारली. आई! माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी घाबरले आणि रमेशचा हात घट्ट धरला. आम्ही दोघे मागे वळलो. रवी आणि स्वाती आमच्या समोर उभे होते. ते कृत्रिम हास्य घेऊन आमच्याकडे आले आणि म्हणाले, आई, तुम्ही एवढ्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ झालात. खूप छान. पण तुम्ही हे सगळं कधी केलं? रमेशने त्याला मध्येच थांबवत कठोरपणे म्हटले, तुम्हाला या सगळ्याची काय पर्वा आहे? आम्ही जे काही करत आहोत ते आम्ही आमच्या कष्टाने आणि सन्मानाने कमावत आहोत आणि आता आम्हाला कोणाची टोमणे आणि वायफळ बडबड ऐकण्याची गरज नाही. स्वाती तोंड उघडून म्हणाली, हे बाबा, तुम्ही इतके का रागावला आहात? आम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हा दोघांना घ्यायला आलो होतो, पण तुम्ही कुठे गेलात हे आम्हाला माहित नाही. आम्ही सगळीकडे, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कोपऱ्यात शोधलं, पण तुम्ही काही सापडला नाहीत. स्वातीची ही खोटी सहानुभूती मला आता आणखी सहन होत नव्हती. मी जवळजवळ ओरडणारच होते. काय खोटं आहे स्वाती? तू मला सांगशील का? तुला लाज वाटत नाही का आमच्याशी इतकं वाईट वागून? आम्हाला हॉस्पिटलमध्ये बेवारस माणसासारखं मरण्यासाठी सोडून दिल्यानंतर आज तू सहानुभूती दाखवत आहेस. तुला एक कटू सत्य आधीच माहित आहे. पण आज मी तुला दुसरं दाखवणार आहे. जर त्याने तुझ्या काळजाला धक्का बसला नाही तर मला सांग. मी त्याचा हात धरून त्याला हॉटेलच्या वॉशिंग एरियामध्ये घेऊन गेले, जिथे एक वृद्ध माणूस हात जोडून बसला होता. हात मोजे घालून तो शांतपणे भांडे घासत होता. तो मागे वळताच स्वातीचा चेहरा फिका पडला. तिचे हात गारटले, कारण ते दुसरे कोणी नसून तिचे स्वतःचे वडील नरेंद्रजी होते.
स्वाती ढसाढसा रडली आणि त्यांच्याकडे धावत गेली. त्यांना मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. बाबा, तुम्ही या अवस्थेत हॉटेलमध्ये भांडी कशी काय घासताय? हे सगळं कसं झालं? भैया कुठे आहेत? त्याने तुमच्यासोबत असं केलं का? तुम्ही हे कसं केलं? जड अंतकरणाने नरेंद्रने तिला खांद्यावरून बाजूला सारत म्हटले, तुझ्या भावाने माझ्यासोबत काय केले हे विचारण्याचा तुला काय अधिकार आहे? तू आणि तुझ्या नवऱ्याने रमेश आणि निर्मला सोबत काय केलं तुला आठवते का ते? त्याने माझी सगळी मालमत्ता फसवून स्वतःच्या नावावर केली आणि मला रस्त्यावर सोडून अमेरिकेला पळून गेला. पण तुम्ही दोघींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. एवढं मोठं हॉस्पिटलचं बिल कसं भरायचं आणि त्यांच्यावर उपचार कसे करायचे याचा क्षणभरही विचार न करता तुम्ही त्यांना अनाथांसारखं मरण्यासाठी सोडून दिलं. स्वातीची नजर लाजेने खाली झुकली. रवी तिथे चेहरा जमिनीत खुपसून उभा होता. नरेंद्र पुढे म्हणाला, काही आठवड्यांपूर्वीपर्यंत मी वेड्यासारखा दारोदार भटकत होतो. तेव्हा निलिमा आणि रमेश यांनी मला पाहिलं आणि मी रस्त्यावर पडलेलो होतो. मी 2 भावांची वाट पाहत बाजूला पडून होतो. त्यांनी मला ओळखले आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यांनी मला त्यांच्या फ्लॅटमध्ये राहायला जागा दिली. मला दुसरे कोणतेही काम माहीत नव्हते, म्हणून त्यांनी मला या मोठ्या हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम मिळवून दिले. आज मी जे काही काम करतो त्यात मी आनंदी आहे. मला त्याची कोणतीही लाज वाटत नाही. लाज तेव्हा वाटते जेव्हा मला माझे जुने आयुष्य आठवते, जिथे मी वेड्यासारखे माझ्या मुलांवर सर्व काही उधळले आणि तीच मुले निरुपयोगी ठरली. एक मुलगी जिने आपल्या वृद्ध सासू सासऱ्यांना नाकारले आणि एक मुलगा ज्याने आपल्या वडिलांना रस्त्यावर सोडून दिले. मी आयुष्यभर एकटाच राहिलो असतो तर बरे झाले असते. स्वाती रडली. बाबा, कृपया मला माफ करा. माझ्याकडून मोठी चूक झाली. मी तुम्हा तिघांनाही माझ्यासोबत घेऊन जाईन आणि तुमची चांगली सेवा करीन. पण नरेंद्रजींनी तिला पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला. तिला मागे ढकलत ते म्हणाले, जिथून आलात तिथेच परत जा. आम्ही तिघेही जिथे आहोत तिथे खूप आनंदी आहोत. निदान आम्ही कोणावरही ओझं नाही. आणि असा विचारही करू नकोस की मी इथे भांडी घासून कमी कमावतो. तू मोठ्या ऑफिसमध्ये जेवढे कमावतोस तेवढेच मी इथे कमावतो. आता हे दुःख मनात घेऊन जग की तुझे वडील माझ्या डोळ्यांदेखत कष्टाने आपली पोटा पाण्याची सोय करत आहेत. निघून जा. रवी माफी मागत राहिला. पण आम्ही त्याला हाकलून लावले. आम्ही तिघे म्हातारे एकमेकांचा आधार बनलो होतो आणि आम्ही शपथ घेतली होती की जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही एकमेकांना सोडून जाणार नाही. स्वाती आणि रवी मान खाली घालून निघून गेले. त्यानंतर यांच्या आयुष्यात काय बदलले हे मला माहित नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, ते पुन्हा कधीही जगू शकणार नाहीत. स्वातीने तिच्या वडिलांना भांडी घासताना पाहिले आणि रवीने त्याच्या वृद्ध आई वडिलांना या वयातही कष्ट करताना पाहिले. आणि आम्ही खूप आनंदी आहोत कारण आम्ही सन्माननीय कष्टाने आमची उपजीविका कमावत आहोत आणि शांततापूर्ण जीवन जगत आहोत. मित्रांनो, आपण स्वाती आणि रवीसाठी योग्य गोष्ट केली का? कृपया कमेंट्समध्ये आपले विचार सांगा. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.